वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. अशी कल्पना करा की एखादं उत्पादन आहे ज्याचा मूळ फॉर्म्युला किंवा त्याचा रंग आणि वास गेल्या अनेक दशकांमध्ये अजिबात बदललेला नाहीये. आणि तरीही म्हणजे एका अशा वर्षात जेव्हा जागतिक अर्थव्यवस्था महागाई आणि मंदीच्या सावटाखाली संघर्ष करतीये, तेव्हा या कंपनीचा निव्वळ नफा एकाच वर्षात तब्बल 33% उसळी घेतो. हो, हे वरवर पाहता एखाद्या जादूच्या प्रयोगासारखंच वाटतं. नक्कीच बरोबर ना? पण आज आपण कोणत्याही जादूबद्दल बोलणार नाहीये, तर पिडिलाइट इंडस्ट्रीजच्या मार्च 2026च्या तिमाही आणि वार्षिक निकालांबद्दल आजच्या या सखोल चर्चेत आपण बोलणार आहोत. हो, आणि ही सखोल चर्चा खूप महत्वाची ठरणार आहे. अगदी. आपल्यासमोर अहवाल, ताळेबंद आणि बाजारातील अंदाजांचा एक मोठा साठा आहे. पण आपलं उद्दिष्ट केवळ आकडे वाचून दाखवणं हे नक्कीच नाहीये. बरोबर, कारण नुसते आकडे तर कोणीही वाचू शकतं. हो, आपल्याला या आकड्यांच्या आत दडलेली यंत्रणा समजून घ्यायची आहे. म्हणजे कंपनीचा महसूल वाढतोय तो केवळ किमती वाढवल्यामुळे की खऱ्या मागणीमुळे, हे आपल्याला पाहायचंय. आणि त्यात तो जो कच्च्या मालाचा मुद्दा आहे तोही खूप रंजक आहे. हो, कच्च्या मालाच्या किमतींचा आणि त्यांच्या नफ्याच्या मार्जिनचा नेमका संबंध काय आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एखादी कंपनी जेव्हा तिच्या शिखरावर असते तेव्हा तिच्या पायाखाली कोणते छुपे धोके निर्माण होत असतात, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण आज शोधणार आहोत. नक्कीच, कारण जेव्हा आपण पिडिलाइट सारख्या महाकाय कंपनीच्या आर्थिक निकालांचं विश्लेषण करतो तेव्हा आपण फक्त एका कंपनीचा विचार करत नसतो, तर संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्थेच्या एका महत्त्वपूर्ण नाडीचा आपण वेध घेत असतो. म्हणजे हे थेट आपल्या रोजच्या जगण्याशी जोडलेलं आहे. अगदी. म्हणजे घर बांधणी असू दे, नूतनीकरण किंवा रिअल एस्टेटमधील घडामोडी आणि सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशातील क्रयशक्ती, या सर्वांचं प्रतिबिंब या निकालांमध्ये एकदम स्पष्टपणे उमटत असतं. खरे. त्यामुळे या आकड्यांच्या मागचं कारण आणि ती घडण्याची प्रक्रिया समजून घेणं हे कोणत्याही त्रयस्थ निरीक्षकासाठी अत्यंत रंजक ठरतं. तर मग आपण थेट या काय म्हणतो आपण त्याला, नंबर्स गेमच्या मुळाशी जाऊया. चला, नक्कीच. माझ्यासमोर जे आकडे आहेत ते पहिल्या नजरेत अत्यंत प्रभावी वाटतायत. म्हणजे मार्च 2025च्या तुलनेत वार्षिक आधारावर किंवा इयर ऑन इयर पाहिल्यास त्यांची एकूण विक्री 14% वाढून 3,583 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. हा आकडा खूपच मोठा आहे. हो, आणि त्यांचा निव्वळ नफा 584 कोटींवर पोहोचलाय. म्हणजेच 33% प्रचंड मोठी झेप त्यांनी घेतली आहे. आणि याचमुळे मार्केट त्यांना एवढा चांगला प्रतिसाद देते. अगदी. आणि साहजिकच या सर्वांचा परिणाम म्हणून त्यांचा EPS म्हणजेच प्रति शेअर मिळकत 37% वाढली आहे. पण इथेच मला थोडी शंका येते. शंका म्हणजे नेमकं काय वाटतंय? कसं आहे, हे वार्षिक आकडे खूप चमकदार आहेत. पण जर मी याच मार्च 2026च्या तिमाहीची तुलना अगदी मागच्याच तिमाहीशी म्हणजेच डिसेंबर 2025ची केली, म्हणजे ज्याला आपण क्वार्टर ऑन क्वार्टर म्हणतो, बरोबर, तर चित्र पूर्णपणे उलट दिसतंय. म्हणजे डिसेंबरमध्ये त्यांची विक्री 3,710 कोटी होती, ती आता 3,583 कोटींवर घसरली आहे. हो, तो आकडा कमी झालाय हे खरं आहे. आणि नफा सुद्धा 624 कोटींवरून 584 कोटींवर खाली आला आहे. मग हा विरोधाभास का? म्हणजे हे एखाद्या हुशार विद्यार्थ्यासारखं आहे ज्याने वार्षिक परीक्षेत गेल्या वर्षीपेक्षा खूप चांगले गुण मिळवलेत, पण मागच्या महिन्याच्या चाचणी परीक्षेपेक्षा त्याचे 2 गुण कमी झालेत. हे उदाहरण अगदी चपखल आहे. मग आपण फक्त सोयीचे आकडे पाहून कंपनीच्या प्रगतीचा ढोल बडवतोय का? नाही, हा खूपच अचूक आणि सूक्ष्म प्रश्न तुम्ही विचारलाय. पण कसं आहे, इथेच आपल्याला व्यवसायाच्या चक्रीय स्वरूपाची म्हणजेच सिक्लिकॅलिटीची यंत्रणा समजून घ्यावी लागेल. ओके, म्हणजे हा घसरणीचा आकडा नैसर्गिक आहे. हो, कारण जेव्हा आपण क्वार्टर ऑन क्वार्टर म्हणजेच मागच्या तिमाहीशी तुलना करतो तेव्हा आपण 2 पूर्णपणे वेगळ्या व्यावसायिक वातावरणांची तुलना करत असतो. म्हणजे वातावरणाचा थेट परिणाम यांच्या विक्रीवर होतो असं म्हणायचंय तुम्हाला? अगदी तसंच. बघा, पिडिलाइटचा व्यवसाय हा प्रामुख्याने बांधकाम आणि नूतनीकरणाशी जोडलेला आहे. भारतात ऑक्टोबर ते डिसेंबर हा काळ सणांचा असतो.
हो, दसरा, दिवाळी सगळं याच काळात येतं. बरोबर. आणि दिवाळीच्या आधी घरांची रंगरंगोटी करणं, नवीन फर्निचर बनवणं, इंटिरियरचं काम करणं हा आपला एक सांस्कृतिक शिरस्ताच आहे. हां, हे तर आपण प्रत्येक घरात पाहतो. साहजिकच. या Q3 मध्ये फेविकॉल आणि इतर उत्पादनांची विक्री तिच्या सर्वोच्च शिखरावर असते. म्हणजे तो एक नैसर्गिक उच्चांक असतो. अगदी बरोबर. आणि जानेवारी ते मार्च या Q4च्या काळात हा सणांचा उत्साह थोडा उसरलेला असतो. हां, साहजिकच लोक एवढा खर्च करत नाहीत नंतर. म्हणूनच डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत मार्चमध्ये विक्रीचा आकडा थोडा कमी दिसणं हा कंपनीच्या कामगिरीतील दोष नाहीये, तर तो त्या व्यवसायाचा हंगामाचा स्वाभाविक उतार आहे. अच्छा, म्हणजे तो एक सीझनल पॅटर्न आहे. हो, म्हणूनच आर्थिक विश्लेषक नेहमी इयर ऑन इयर म्हणजे मागच्या वर्षीच्या मार्चमध्ये ते कुठे होते आणि यावर्षीच्या मार्चमध्ये त्यांनी काय केलं यावर लक्ष केंद्रित करतात. कारण तिथे हंगामाची समानता असते. बरोबर. अगदी. आणि त्या समपातळीवरील तुलनेत नफ्यात 33% वाढ मिळवणं हे खऱ्या अर्थाने एका भक्कम व्यावसायिक स्थितीचं लक्षण मानलं जातं. बरं, ठीक आहे. हंगामाचा मुद्दा पटण्यासारखा आहे. वार्षिक वाढ उत्तम आहे, हे आपण मान्य करूया. पण इथेच माझ्या मनात एक दुसरा, अधिक गंभीर प्रश्न निर्माण होतो. सांगा, कोणता प्रश्न? आपण म्हणतोय की एकूण महसूल 15.3% वाढला. पण आजकाल आपण पाहतोय की महागाई प्रचंड आहे. अनेक कंपन्या त्यांच्या वस्तूंच्या किमती गुपचूप वाढवतात. ज्याला आपण इन्फ्लेशनचा फटका म्हणतो. हो, कच्च्या मालाचा खर्च वाढल्याचं कारण देऊन 10 रुपयांची वस्तू 12 रुपयांना विकायला लागतात. त्यामुळे साहजिकच कागदावर त्यांची एकूण विक्री किंवा रेव्हेन्यू वाढलेला दिसतो. बरोबर. पण वस्तू तेवढ्याच विकल्या जातात. अगदी तेच. प्रत्यक्षात त्यांनी पूर्वी इतक्याच वस्तू विकलेल्या असतात. मग पिडीलाईटच्या या 15.3% वाढीमागे हेच प्राईस हाईकचं गणित आहे का? इथेच या अहवालातील सर्वात आश्वासक आणि मजबूत भागा दडलेला आहे. तुम्ही जो धोका सांगितलात तो अनेक कंपन्यांच्या बाबतीत खरंच खरा ठरतो. हो, म्हणून तर मला ती शंका आली. पण पिढीलाईटच्या या निकालात त्यांची व्हॉल्यूम ग्रोथ म्हणजेच प्रत्यक्षात विकल्या गेलेल्या मालाचं प्रमाण हे सुद्धा नेमकं 15.3%च आहे. थांबा, म्हणजे याचा अर्थ असा होतो का की त्यांनी किमती अजिबात वाढवल्या नाहीत, तर प्रत्यक्षात 15.3% जास्त फेविकॉलचे डबे विकले? तंतोतंत हेच. अर्थशास्त्राच्या भाषेत सांगायचं तर ही केवळ महागाईतून आलेली फुगवटी नाही, तर ही प्रत्यक्ष मागणीतून आलेली वाढ आहे. अरे वा, हे तर खूपच सकारात्मक आहे. हो, कारण जेव्हा व्हॉल्यूम ग्रोथ 15%च्या वर असते तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की बाजारात खरोखरच नवीन घरांचं बांधकाम वाढलंय. लोक घरांचे नूतनीकरण करतायत आणि सुतार अधिक मोठ्या प्रमाणावर डिंक वापरतायत. म्हणजे ग्राउंड लेव्हलवर काम चालू आहे. अगदी. एका प्रस्थापित आणि अवाढ्य कंपनीसाठी जिचा बाजारात आधीच एवढा मोठा दबदबा आहे, तिने केवळ एका वर्षात प्रत्यक्ष उत्पादनांची विक्री 15% वाढवणं हे अत्यंत दुर्मिळ असतं. खरंच, कारण त्यांच्या बेसचा आकारच मुळात खूप मोठा आहे. बरोबर. हे दर्शवतं की त्यांचा ग्राहक वर्ग केवळ टिकून नाहीये, तर तो प्रत्यक्ष जमिनीवर विस्तारतोय. पण यात एक मेख असू शकते. म्हणजे मला असा विचार येतोय की ही 15% व्हॉल्यूम ग्रोथ खरोखरच शेवटच्या ग्राहकाने खरेदी केलेल्या मालाची आहे का? म्हणजे तुम्हाला चॅनल स्टफिंगबद्दल विचारायचंय? हो, कारण आर्थिक वर्ष संपत आलं म्हणून कंपनीने त्यांच्या वितरकांच्या गळ्यात माल मारला आहे का, ज्याला आपण चॅनल स्टफिंग म्हणतो. कारण अनेकदा कंपन्या आपले वार्षिक टार्गेट पूर्ण करण्यासाठी असा मार्ग अवलंबतात. ही एक अत्यंत रास्त शंका आहे. चॅनल स्टफिंगचा धोका नेहमीच असतो. पण जर आपण या निकालांच्या सभोवतालचं व्यापक चित्र पाहिलं तर ही शंका दूर होते. ते कसं काय? जर त्यांनी वितरकांच्या गोदामात माल ढकलला असता तर त्यांच्या कॅश फ्लोमध्ये आणि रिसिवेबल्समध्ये म्हणजे येणे बाकी असलेल्या रकमेमध्ये ताण दिसला असता. म्हणजे कागदावर विक्री दिसली असती पण पैसे आले नसते. अगदी बरोबर. पण तसं झालेलं नाहीये. शिवाय रिअल एस्टेट क्षेत्रातील सध्याची तेजी, नवीन घरांच्या नोंदणीचे वाढते आकडे हे या गोष्टीला पुष्टी देतात की ही मागणी वास्तविक आहे. ओके, म्हणजे मागणी खरोखरच मजबूत आहे हे स्पष्ट झालं. पण आता आपण या सगळ्यातील सर्वात रंजक भागाकडे म्हणजेच नफ्याच्या गणिताकडे वळूया. हा गुंतवणूकदारांचा सर्वात आवडता विषय. हो ना, म्हणजे जास्त डबे विकले गेले हे ठीक, पण त्या डब्यातून नफा किती उरला हे महत्वाचं आहे. नक्कीच.
अहवाल सांगतो की त्यांचं ग्रॉस मार्जिन 55.6% पोहोचलं आहे आणि एबिडा मार्जिन 23.4% झालं आहे. हे आकडे समजायला थोडे जड वाटत असतील तर मी हे थोडं सोपं करून सांगते. हो, ते प्रेक्षकांना समजायला सोपा जाईल. याचा अर्थ असा की जर पिडलाइटने 100 रुपयांचा माल विकला तर सगळे उत्पादन खर्च आणि कच्च्या मालाचा खर्च वजा जाता त्यांच्या हातात निव्वळ 23 रुपयांहून अधिक रक्कम उरतंय. आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत ही खूप मोठी झेप आहे, लक्षात घेणं गरजेचं आहे. अगदी. आता या अहवालात असं म्हटलंय की हे मार्जिन वाढण्याचं मुख्य कारण कच्च्या मालाच्या किमती कमी होणं हे आहे. हो, तोच तो मुख्य फॅक्टर आहे इथे. पण मला हे गणित समजून घ्यायचंय. कच्चा माल स्वस्त झाला की कंपनीचा नफा असा अचानक कसा उडतो? म्हणजे जर मला एक खुर्ची बनवायची असेल आणि लाकूड स्वस्त झालं तर माझा नफा वाढेल, हे खरं आहे. हो, आणि पिडिलाइटच्या बाबतीत नेमकं हेच झालंय. यामागे कच्च्या मालाच्या अर्थशास्त्राचा आणि प्राइसिंग पॉवरचा एक अत्यंत सुंदर मेळ आहे. म्हणजे हा फायदा त्यांनी ग्राहकांना दिला की स्वतःच्या खिशात ठेवला? त्यांनी तो स्वतःच्या खिशात ठेवला आणि म्हणूनच मार्जिन वाढलेत. बघा, पिडिलाइटची मुख्य उत्पादनं ही रसायनांवर आधारित असतात. बरोबर. त्यांचा सर्वात मोठा कच्चा माल वॅम म्हणजेच विनाईल ॲसिटेट मोनोमर नावाचं रसायन असतं, जे थेट क्रूड ऑइलच्या जागतिक किमतींशी जोडलेलं असतं. अच्छा, म्हणजे ते पेट्रोल डिझेलच्या किमतींवर अवलंबून असतं? अप्रत्यक्षरित्या हो. गेल्या काही तिमाह्यांमध्ये जागतिक बाजारात ह्या कच्च्या मालाच्या किमती लक्षणीयरित्या खाली आल्या आहेत. त्यामुळे पिडिलाइटला तो फेविकॉलचा डबा बनवण्यासाठी पूर्वीपेक्षा खूप कमी खर्च येऊ लागला. पण जर तुमचा उत्पादन खर्च कमी झाला तर बाजारातील स्पर्धेचा नियम असा सांगतो की तुम्ही ती वस्तू ग्राहकांनाही स्वस्तात द्यायला हवी. हा एक सर्वसामान्य नियम आहे. हो ना, कारण जर इतर कंपन्या स्वस्तात डिंक विकू लागल्या तर तुम्हालाही किमती कमी कराव्या लागतात. मग पिडिलाइटने किमती का कमी केल्या नाहीत? त्यांनी तो वाचलेला सगळा पैसा स्वतःच्या नफ्यात कसा वळवला? आणि नेमकं इथेच ब्रँडची खरी ताकद दिसून येते. तुम्ही जो स्पर्धेचा नियम सांगितलात तो कमॉडिटी म्हणजे सामान्य वस्तूंसाठी लागू होतो. पण फेविकॉल ही आता केवळ वस्तू राहिलेली नाहीये असं म्हणायचे तुम्हाला? अगदी. विचार करा, एखादा सुतार जेव्हा ग्राहकाच्या घरात 50,000 रुपयांचं महागडं लाकूड वापरून वॉर्डरोब बनवत असतो तेव्हा त्या संपूर्ण फर्निचरमध्ये डिंकाचा खर्च जेमतेम 500 ते 700 रुपये असतो. म्हणजे एकूण खर्चाच्या 1% कमी. बरोबर. पण जर तो डिंक निकृष्ट निघाला आणि ते फर्निचर उखडलं तर त्या सुताराची संपूर्ण 50,000ची मेहनत आणि त्याची प्रतिष्ठा मातीमोल होते. हे मात्र अगदी खरंय. सुताराला तो धोका परवडणारच नाही. म्हणूनच कोणताही सुतार 50 रुपये वाचवण्यासाठी अनोळखी किंवा स्वस्त ब्रँडचा डिंक वापरण्याची जोखीम घेत नाही. म्हणजे हा धोका टाळण्याचा, ज्याला आपण रिस्क अव्हर्जन म्हणतो, त्याचा हा मानसिक खेळ आहे. तंतोतंत. या मानसिकतेमुळे ग्राहकांची मागणी इनइलास्टिक बनते. इनइलास्टिक म्हणजे किमतीत बदल झाला तरी मागणीत फरक पडत नाही. बरोबर. म्हणजेच कच्चा माल स्वस्त झाला तरी पिडिलाइटला त्यांच्या वस्तूंच्या किमती कमी करण्याची कोणतीही सक्ती किंवा दबाव नसतो. आणि यालाच आर्थिक परिभाषेत प्राइसिंग पॉवर म्हणतात. म्हणजे कच्च्या मालाचे भाव खाली आले की त्यांचा खर्च कमी होतो पण विक्रीची किंमत तीच राहते. हो, आणि तो जो मधला फरक असतो तो थेट त्यांच्या नफ्यात जमा होतो. म्हणूनच आपल्याला मार्जिनमध्ये एवढी मोठी 23.4%ची झेप पाहायला मिळत आहे. हे खरोखरच ठक्क करणार आहे. म्हणजे अशा प्रकारची प्राइसिंग पॉवर असणं हे कोणत्याही कंपनीसाठी स्वप्नवतच असावं. अगदी. आणि पिडिलाइटने ती पॉवर अनेक दशकांच्या मेहनतीतून कमावली आहे. पण आता मला या विश्लेषणात मुद्दाम डेव्हिल्स ॲडव्होकेटची भूमिका घ्यायची आहे. बरं, म्हणजे आपण आता दुसऱ्या बाजूचा विचार करणार आहोत. हो, कारण जेव्हा सगळीकडे फक्त हिरवे कंदील आणि उत्तम आकडे दिसतात तेव्हा आपण आंधळे होण्याची शक्यता जास्त असते. हे अगदी योग्य निरीक्षण आहे. आपण अशा गोष्टी शोधूया ज्या या भरधाव वेगाला ब्रेक लावू शकतात, ज्याला आपण रेड फ्लॅग्स म्हणतो. अहवालात एक नोंद आहे की त्यांचा औद्योगिक निर्यात म्हणजेच इंडस्ट्रियल एक्सपोर्ट्स व्यवसाय कमजोर झाला आहे. हा एक कळीचा मुद्दा आहे. हे असं का घडत आहे? ते नेमकं काय निर्यात करतात आणि तिथे अडचण काय आहे? बघा, पिडिलाइट फक्त घरगुती वापराचं डिंक बनवत नाही. त्यांचा एक मोठा व्यवसाय B2B स्वरूपाचा आहे. म्हणजे बिझनेस टू बिझनेस. हो, ज्यामध्ये ते औद्योगिक वापरासाठी लागणारे रेझिन, पिगमेंट्स आणि बांधकामातील रसायने तयार करतात. हे माल मोठ्या प्रमाणावर युरोप आणि अमेरिकेतील बाजारपेठांमध्ये निर्यात केले जातात. पण सध्या तिकडची स्थिती फारशी चांगली नाहीये ना? अगदी बरोबर. सध्या जागतिक पातळीवर विशेषतः युरोपमध्ये उत्पादनाचं चक्र मंदावलं आहे.
तिथे महागाई आणि मंदीच्या भीतीमुळे औद्योगिक उत्पादनाची गती कमी झाली आहे. म्हणजे तिथे कारखानेच पूर्ण क्षमतेने चालत नाहीयेत. हो, आणि त्याचा थेट फटका पिडिलाइटच्या निर्यातीला बसला आहे. ही गोष्ट त्यांच्या नियंत्रणाबाहेरची असली तरी त्यांच्या एकूण वाढीच्या वेगाला खाली खेचण्याचं काम ती नक्कीच करते. आणि भविष्यात जागतिक अर्थव्यवस्था लगेच सुधारेल याची कोणतीही शाश्वती सध्या तरी देता येत नाही, हे सुद्धा एक आव्हानच आहे. अगदी खरंय, आणि तो एक मोठा रेड फ्लॅग आहे. हां, एक महत्वाचा अडथळा आहे. पण ह्याहूनही एक मोठी धोक्याची घंटा आहे जिच्यावर बाजारात सातत्याने चर्चा होतेय, आणि ती म्हणजे त्यांच्या स्टॉकचं व्हॅल्युएशन. हाय पीई बद्दल बोलताय तुम्ही? हो, त्यांचा पीई रेशो प्रचंड जास्त आहे. आता ज्यांना हा शब्द नवीन आहे त्यांच्यासाठी मी थोडं सोपं करते. हो, ते गरजेचं आहे. पीई रेशो म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर एखाद्या कंपनीच्या ₹1 नफ्यावर हक्क सांगण्यासाठी आज तुम्ही बाजारात किती रुपये मोजायला तयार आहात याचा हे गणित आहे. बरोबर. जर एखाद्या कंपनीचा पीई 80 असेल तर याचा अर्थ तुम्ही आज ₹1 नफ्यासाठी चक्क ₹80 देत आहात. हे वरवर पाहता अत्यंत महागडं आणि वेडेपणाचं गणित वाटतं. आणि पिडिलाइटचा पीई असाच नेहमी वरच्या बाजूला असतो. हो ना? म्हणजे समजा एक खूप छान गाडी आहे, पण तिची किंमत बाजारात मिळणाऱ्या इतर गाड्यांपेक्षा दुप्पट आहे. पिडिलाइटचा हाय पीई पाहून गुंतवणूकदारांनी असाच विचार करावा का की चांगल्या गोष्टी नेहमी महागच मिळतात, हा नियम इथे लागू होतो? तुम्ही दिलेलं हे गाडीचं उदाहरण अगदी अचूक आहे. हाय पीई असणं याचा अर्थ असा की बाजाराने कंपनीच्या भविष्यातील 10-15 वर्षांच्या उत्तम कामगिरीची आधीच नोंद घेऊन आजची किंमत ठरवली आहे. म्हणजे सगळं चांगलंच होणार हे बाजाराने आधीच गृहीत धरलंय. हो, जर भविष्यात सर्व काही सुरळीत चाललं तर ही किंमत रास्त वाटू शकते. पण धोका इथेच आहे. कसला धोका? समजा उद्या अचानक मध्यपूर्वेत एखादं युद्ध सुरू झालं आणि क्रूड ऑइलच्या किमती भडकल्या तर पिडिलाइटच्या कच्च्या मालाचा खर्च पुन्हा वाढेल. त्यांच्या या 23% मार्जिनवर अचानक दबाव येईल. म्हणजे सगळं चक्र उलटं फिरू शकतं. अगदी. अशा वेळी जेव्हा एखादी कंपनी प्राइस्ड फॉर परफेक्शन असते तेव्हा बाजाराला छोटीशी निराशाही सहन होत नाही. मार्जिनमध्ये किरकोळ घसरण झाली तरी स्टॉकच्या किमतीत अत्यंत तीव्र प्रतिक्रिया येऊ शकते. म्हणजे शेअर खूप वेगाने खाली येऊ शकतो? हो. त्यामुळे ज्याला आपण मार्जिन ऑफ सेफ्टी म्हणतो ती अशा महागड्या स्टॉक्समध्ये जवळपास 0 असते. ही जोखीम प्रत्येक गुंतवणूकदाराने ओळखायला हवी. म्हणजे ही एका अत्यंत वेगाने धावणाऱ्या स्पोर्ट्स कारसारखी अवस्था आहे. गाडी उत्तम आहे, पण जर समोर अचानक छोटासा खड्डा आला तरी गाडी रस्त्यावरून घसरण्याची शक्यता जास्त असते. अगदी तसंच. आणि हा एक मोठा रेड फ्लॅग आहे जो आपण दुर्लक्षित करू शकत नाही. पण मग कंपनीच्या व्यवस्थापनाला ही गोष्ट नक्की माहीत असणार. हे व्हॅल्युएशन टिकवून ठेवण्यासाठी त्यांना सातत्याने नवीन वाढीचं इंजिन शोधावं लागेल. हो, आणि ते त्यासाठी प्रयत्नही करत आहेत. याच संदर्भात मी त्यांच्या अहवालातील एका अत्यंत लक्षवेधी मुद्द्याकडे येते, जो सुरुवातीला मला केवळ एक मार्केटिंगचं गिमिक वाटला होता. कोणता मुद्दा? त्यांनी ब्लिंकिटसारख्या क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मवर आपली भागीदारी वाढवली आहे. आता मी ब्लिंकिटवरून दूध, ब्रेड किंवा भाज्या मागवण्यास समजू शकते, पण 10 मिनिटात फेविकॉल किंवा फेविक्विक घरी मागवण्याची काय गरज आहे? वरवर पाहता हे असंच वाटतं. हे खरोखरच विक्री वाढवणारं मॉडेल आहे की केवळ चर्चेत राहण्यासाठी केलेला खटाटोप? इथेच आपण एका अत्यंत महत्त्वाच्या वैचारिक बदलाचे म्हणजेच पॅराडाईम शिफ्टचे साक्षीदार होत आहोत. हे कोणतंही गिमिक नाहीये, तर ती एक अत्यंत हुशार रणनीती आहे. हुशार रणनीती ती कशी काय? बघा, आत्तापर्यंत पिडिलाइटची ओळख काय होती? तर ती एक हार्डवेअर दुकानात मिळणारी B2B किंवा सुतारांशी संबंधित वस्तू होती. पण व्यवस्थापनाला हे लक्षात आलं आहे की भविष्यातील वाढ केवळ बांधकामातून येणार नाही. त्यांना नवीन मार्ग शोधावेच लागतील. अगदी. त्यांना हार्डवेअरच्या दुकानातून बाहेर पडून थेट घराघरातील किराणा किंवा FMCG श्रेणीत शिरायचं आहे. म्हणजे फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्समध्ये. हो. विचार करा, घरात अचानक पार्टी आहे आणि ऐनवेळी तुमच्या बुटाची टाच तुटली. तुम्हाला ती टाच जोडण्यासाठी उद्यापर्यंत हार्डवेअरचं दुकान उघडण्याची वाट पाहता येणार नाही. हे अगदी बरोबर आहे. अशा वेळी 10 मिनिटात फेविक्विक घरी पोचणं ही खूप मोठी सोय आहे. अगदी. अशा तातडीच्या वेळी, ज्याला इम्पल्स बाईंग म्हणतात, 10 मिनिटात फेविक्विक घरी पोचणं ही तुमची गरज बनते. ब्लिंकिटसारख्या प्लॅटफॉर्मवर जाऊन पिडिलाइट स्वतःला एका कन्झ्युमर ब्रँडमध्ये रूपांतरित करत आहे.
म्हणजे ते तरुण पिढीच्या म्हणजे जेनझीच्या स्वतःच्या वस्तू स्वतः दुरुस्त करण्याच्या मानसिकतेशी, ज्याला DIY म्हणतात, त्याच्याशी जोडले जात आहेत. हो, हा संपूर्ण दृष्टिकोनच बदलतोय. हे तर संपूर्ण चित्रच बदलून टाकतं. म्हणजे ते केवळ त्यांची सप्लाय चेन बदलत नाहीयेत, तर ते आपला ग्राहक कोण आहे याची व्याख्याच बदलत आहेत. अगदी तंतोतंत. आणि याचाच अर्थ महिला ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी टाटा WPL म्हणजेच विमेन्स प्रीमियर लीगला दिलेली स्पॉन्सरशिप सुद्धा याच मोठ्या रणनीतीचा भाग असावी. बरोबर ओळखलत तुम्ही. कारण घरात छोट्या मोठ्या दुरुस्तीचे किंवा क्राफ्ट्सच्या कामांचे निर्णय अनेकदा महिला घेतात. हो, हे B2B कडून FMCG कडे जाण्याचं एक मोठं पाऊल आहे. आणि जेव्हा बाजाराला हे जाणवतं की ही आता केवळ एक इंडस्ट्रीयल कंपनी राहिली नसून ती एक वेगाने खपणाऱ्या ग्राहकोपयोगी वस्तूंची कंपनी बनत आहे, तेव्हा बाजार त्यांना त्या हाय PEच्या व्हॅल्युएशनला न्याय देण्यास तयार होतो. हां, म्हणजे हे सगळं जोडलेलं आहे एकमेकांशी. अगदी. आणि या सगळ्याचा परतावा म्हणून त्यांनी या तिमाहीत आपल्या शेअरधारकांसाठी नफ्यातील तब्बल 70% रक्कम डिव्हिडंड म्हणून वाटण्याचं जाहीर केलं आहे. हो, ही गुंतवणूकदारांसाठी खूपच आनंदाची बातमी आहे. एखाद्या कंपनीने इतका मोठा डिव्हिडंड देणं हे तिच्या आर्थिक आरोग्याबद्दल काय दर्शवतं? म्हणजे त्यांच्याकडे करण्यासाठी दुसरा काही व्यवसाय उरला नाहीये का? तसं नाहीये. हे दर्शवतं की कंपनीकडे भांडवलाचा महापूर आला आहे, ज्याला आपण मॅसिव्ह फ्री कॅश फ्लो म्हणतो. अच्छा, म्हणजे पैसा भरपूर आहे हातात. हो, त्यांचा व्यवसाय हा कॅपिटल लाईट मॉडेलवर चालतो. म्हणजे त्यांना दरवर्षी नवीन फॅक्टरी टाकण्यासाठी किंवा व्यवसाय वाढवण्यासाठी प्रचंड मोठ्या गुंतवणुकीची गरज भासत नाही. म्हणजे एकदा सेटअप झाला की तो चालत राहतो. बरोबर. त्यांनी एकदा ब्रँड आणि वितरण साखळी तयार केली की तो व्यवसाय स्वतःच अफाट रोख निर्माण करत राहतो. जेव्हा कंपनीला स्वतःच्या व्यवसायात पुनर्गुंतवणूक करण्यासाठी जागा उरत नाही, तेव्हा ते तो पैसा डिव्हिडंडच्या रूपाने गुंतवणूकदारांना परत करतात. हे तर खूपच उत्तम लक्षण आहे एखाद्या भक्कम कंपनीचा. नक्कीच. उच्च रिटर्न ऑन इक्विटी आणि मजबूत कॅश फ्लो हीच एका लाँग टर्म स्टडी कंपाऊंडर कंपनीची प्रमुख लक्षणे असतात आणि पिडिलाइट त्यात अगदी चपखल बसते. बरं, ह्या सखोल चर्चेनंतर आता आपण या संपूर्ण प्रकरणाचा एक स्पष्ट निष्कर्ष काढूया. पिडिलाइटच्या मार्च 2026च्या निकालांकडे पाहताना आपल्याला एक गोष्ट निश्चितपणे जाणवते की आकड्यांच्या पातळीवर ही एक अत्यंत मजबूत कामगिरी आहे. यात काहीच शंका नाही. 14% महसूल वाढ आणि त्याहूनही महत्वाची 15% व्हॉल्यूम ग्रोथ हे सिद्ध करतं की त्यांच्या उत्पादनांची प्रत्यक्ष मागणी वाढत आहे. आणि नफ्यातील ती 33% वाढ आपण विसरू शकत नाही. अगदी. कच्च्या मालाचे भाव पडल्यामुळे त्यांचा नफा 33% उसळला आहे आणि ते मार्जिन टिकवून ठेवण्याची प्राइसिंग पॉवर त्यांच्याकडे नक्कीच आहे. हो, पण ते रेड फ्लॅग सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हो, बरोबर. औद्योगिक निर्यातीत थोडी घसरण आणि अत्यंत महागडं व्हॅल्युएशन हे निश्चितच धोक्याचे इशारे आहेत, ज्याकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. अगदी. गुंतवणूकदारांनी सावध राहिल्या पाहिजे. पण तरीही केवळ हार्डवेअरच्या दुकानांवर अवलंबून न राहता क्विक कॉमर्सच्या माध्यमातून FMCG ब्रँड बनवण्याची त्यांची रणनीती ही त्यांना भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी सज्ज करत आहे. एकंदर हे खूपच रंजक चित्र आहे. जाता जाता एका अत्यंत महत्त्वाच्या आणि मूलभूत प्रश्नावर विचार करणं गरजेचं आहे. आज आपण नफ्याचे, मार्जिनचे, PE रेशोचे आणि व्हॉल्यूम ग्रोथचे अनेक तांत्रिक आकडे पाहिले. हो, खूप साऱ्या आकड्यांवर चर्चा झाली आपली. ताळेबंदाच्या पानावरून कंपनीच्या आरोग्याचं विश्लेषण केलं. पण या पलीकडे जाऊन शांतपणे विचार केल्यास एक प्रश्न उभा राहतो. म्हणजे पिडिलाइटची खरी ताकद त्यांची ही भक्कम कागदोपत्री ताळेबंद आहे की गेल्या अनेक दशकात सुतार, कंत्राटदार आणि सामान्य माणसांच्या मनावर कोरलेला तो अढळ विश्वास आहे. हा एक अत्यंत महत्वाचा आणि मोठा विचार आहे. आर्थिक आकडे चांगले असल्यामुळे एक मजबूत ब्रँड तयार होतो की तो ब्रँडच लोकांच्या मानसिकतेत इतका खोलवर रुजलेला असतो की शेवटी असे 33% नफ्याचे मजबूत आकडे कागदावर आपोआप उतरतात. हे खरंच विचार करायला लावणार आहे. आकड्यांमागचं हे मानवी मानसशास्त्र आणि विश्वासाचं गणित हाच कदाचित कोणत्याही व्यवसायाच्या चिरंतन यशाचा सर्वात मोठा आणि खरा मजबूत जोड असू शकतो. यावर नक्की विचार करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.